शरद पवार यांनी साखर कारखानदारांची बैठक बोलावली आहे। काका पुतण्या या बैठकीसाठी दाखल झाल्याची माहिती राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमॅन बैठकीला दाखल। पूरग्रस्तांच्या मदतीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। शरद पवार यांनी पुण्यामध्ये साखर कारखानदारांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्यासाठी या ठिकाणी मदतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती साखर कारखान्यांचे चेअरमॅन या बैठकीला आता उपस्थित राहत आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमॅन या बैठकीला उपस्थित राहत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधू स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय, तर पुण्यामध्ये आपण पाहतोय काका पुतण्या साखर कारखानदार या कारखान्याच्या बैठकीसाठी आता एकत्र आलेले पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नक्कीच पुण्याजवळील मांजरी इथे ही सगळी बैठक जी आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी सध्या जे आहेत खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह योगेंद्र पवार सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। त्याबरोबर राज्यभरातील जे साखर कारखान्याचे प्रमुख साखर कारखान्याचे चेअरमन आहेत ते सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी संशोधन केलं जातं साखरेचा विषय, वेगवेगळ्या जातीविषयी, आणि या संदर्भात ही मासिक बैठक जी आहे ती पुण्यातील वसंतदादा शुगर या ठिकाणी दर महिन्याला होत असते। आणि याच बैठकीसाठी जे आहे ते काका पुतण्या एकत्र आलेले आहेत। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत चर्चा होणार आहे। या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार या बैठकीला एकत्रित उपस्थित आहेत। साखर कारखानदारांची बैठक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।